मतदारसंघाला हाय व्होल्टेज असा मतदारसंघ आम्ही का नेमका म्हणतोय ते देखील आपण जाणून घेऊयात। या मतदारसंघाची वैशिष्ट्य नेमकी काय ती आपण बघतोय। कोण या मुक्ताईनगरचा संभाव्य आमदार होईल तर चंद्रकांत पाटील शिवसेना शिंदे गटाचे इथून उमेदवार होते, ते विद्यमान आमदार देखील आहेत चंद्रकांत पाटील। रोहिणी खडसे यांचं त्यांच्या पुढे आव्हान होतं आणि हा मतदारसंघ इथं एकनाथ खडसे यांचा खरं तर हा गड मानला जातो। 2004, 2009, 2014 मध्ये या ठिकाणी एकनाथ खडसे हे विद्यमान आमदार राहिले होते आणि त्यानंतर 2019ला खडसेंचं तिकीट कापलं गेलं आणि रोहिणी खडसेंना भाजपनं तिकीट दिलं, परंतु त्यावेळेस देखील रोहिणी खडसेंना पराभवाचा सामना करावा लागला कारण चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता। रोहिणी खडसे यांना 89,135 मतं मिळाली होती तर चंद्रकांत पाटलांना आपण बघतोय 91,092 मतं मिळाली होती। 1,500 मतांचा इथं खरं तर फरक होता। प्रभावी मुद्दे या मतदारसंघातले अतिशय महत्त्वाचे ते म्हणजे उद्योगांचा अभाव या सगळ्या मतदारसंघामध्ये, त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाहीये। मुक्ताईनगर बस स्थानक जे आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये बस स्थानक ही खरं तर त्या जिल्ह्याची त्या मतदारसंघाची ओळख असते, परंतु या बस स्थानकामध्ये समस्यांचा विळखा खरं तर नागरिकांना पडलेला होता आणि त्यामुळे नागरिक कुठेतरी संतापलेले देखील होते। पिण्याच्या पाण्यासाठी देखील मुक्ताईनगरच्या नागरिकांची वानवा होती आणि त्यामुळे आपण बघतोय की खडसेंनी जो मतदारसंघ बांधला तिथंच आता खडसेंना नाकारलं जात आहे, कारण 2019 आणि 2024 मध्ये देखील जनता खडसेंना इथं नाकारते असं सध्या तरी दिसतंय आणि चंद्रकांत पाटील शिवसेना शिंदे गटाचे आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांना निधी दिला गेला असा दावा एकनाथ शिंदेंनी देखील केला होता। त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या नावाला मुक्ताईनगरचे जे नागरिक आहेत ते पसंती देत असल्याचं दिसतंय।